मोदी आणि राज ठाकरे दिल्लीत एकत्र आलेत। मोठी बातमी आहे, दिल्लीत मोदी आणि राज ठाकरे एकत्र आलेल्याची खबर मिळतेय। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडला गेल्यात। वैदेही, पीएम मोदी आणि राज ठाकरे दिल्लीत एकत्र आल्यात, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की अमित ठाकरे यांच्या मेवण्याच्या लग्नाला मोठ्या नेत्यांनी त्या ठिकाणी हजेरी लावलेली बघायला मिळाली होती आणि याच दिल्लीच्या हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्न सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावलेली बघायला मिळाली। आपण बघतोय की राजनाथ सिंग पासून इतर अनेक महत्त्वाचे नेते देखील या एकूणच विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले बघायला मिळाले। त्याच्यामुळे अनेक मान्यवरांसह राज ठाकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे अर्थात राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावलेल्या बघायला मिळत आहेत। एकीकडे जर आपण बघितलं तर या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक बड्या मंडळींची आणि राज ठाकरे यांची भेट झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि या एकूणच बैठकीमध्ये महाराष्ट्र संदर्भात काही चर्चा झाली का या संदर्भात जरी अधिकृत माहिती मिळाली नसली तरी नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात चर्चा झाली असल्याचं नाकारू शकत नाही। 2014 नंतर मोदी आणि राज ठाकरेंची पहिल्यांदा भेट होतीये, याबद्दल काय सांगशील वैदेही? नक्कीच 2014 नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र दिसले होते। अगदी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवाजी पार्क या मैदानावर देखील राज ठाकरे यांनी खास मोदी यांच्यासाठी सभा घेतली असल्याचं बघायला मिळालं होतं आणि अभिजात मराठीचा दर्जा मिळावा या संदर्भात मागणी देखील त्या ठिकाणी केली होती। त्यामुळे नक्कीच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांचे संबंध चांगले असल्याची देखील चर्चा झाली होती आणि आता आपण बघतोय की अमित ठाकरे यांच्या मेवण्याच्या लग्नाला या ठिकाणी अनेक मान्यवर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत, स्वतः नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, सोबतच राजनाथ सिंग पासून अनेक महत्त्वाचे दिल्लीतले केंद्रीय मंत्री देखील या एकूण लग्नाला उपस्थित होते। अर्थात अनेक राजकीय पक्षाचे नेते एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी महत्त्वाच्या चर्चा देखील झाली असल्याची बोललं जातं। तसं बघायला गेलं तर वैदेही आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत समोरच, त्यातच अनेक राजकीय समीकरणं बदलत आहेत, त्याचमुळे आता या भेटीकडे वेगळ्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय का? नक्कीच आपण बघतोय की अनेक विवाह सोहळे खरं तर कुटुंबांना एकत्र आणलं या निमित्तानं येता येतं आणि अशामध्येच राजकीय गोष्टी बाजूला ठेवून अनेक गोष्टींवर चर्चा देखील केली जाते। मात्र सध्याचं देशातलं आणि राज्यातलं राजकीय वातावरण पाहता अनेक गोष्टी संदर्भात या विवाहाच्या निमित्तानं हे नेते एकत्रित आले असल्यामुळे त्यांच्यात चर्चा झाली असल्याची शक्यता या ठिकाणी नाकारू शकत नाही। नक्कीच त्यासोबत इतर कोणते भाजपचे बडे पदाधिकारी किंवा नेते या लग्नाला उपस्थित आहेत? वैदेही, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? नक्कीच आपण बघतोय की भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील या निमित्तानं उपस्थित होते। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टचे अनेक जज जे आहेत ते देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होते आणि त्याच्यामुळेच या लग्न सोहळ्याला एक विशेष महत्त्व प्राप्त होत आहे, कारण सुप्रीम कोर्टचे अनेक जज त्या ठिकाणी होते, अनेक मान्यवर नेते होते, भाजपचे केंद्रीय मंत्र्यांपासून विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। आपले राजकीय मतभेद बाजूला सारून अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि अर्थात प्रत्येकाने अगदी हसून खेळून आपलं एकमेकांचं स्वागत देखील केलं असल्याचं या निमित्तानं सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या जरी किती मतभेद असले तरी लग्न सोहळ्याच्या निमित्तानं एकत्रित आलेले हे अनेक जण जे आहेत ते या निमित्तानं दिसून येत आहेत आणि मोठ्या थाटामाटामध्ये हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या विवाह सोहळ्याला नरेंद्र मोदी यांच्या हजेरीमुळे अर्थात एक वेगळं महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता आपण पाहू शकतोय की दिल्लीत पीएम मोदी आणि राज ठाकरे एकत्र आले। 2014 सालानंतर ते पहिल्यांदा इथे भेटलेल्याचं कळतंय आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।